समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे थोर गायक, संगीत प्रसारक आणि संगीत साधक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय पलूस येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतीय संगीताच्या क्षेत्रात पंडित पलुसकर यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या संगीत साधनेला आदरांजली वाहण्यात आली। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे योगदान दिले। संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरूप देत त्यांनी संगीताच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्य केले। त्यांच्या कार्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताला नवी दिशा मिळाली। पलूस ही त्यांची जन्मभूमी असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण केले जाते। यावेळी उपस्थितांनी पंडित पलुसकर यांच्या विचारांचा आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली। नव्या पिढीने भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि संस्कृतीशी जोडले जावे, तसेच आपल्या भूमीत जन्मलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमास गणेश माने, राजेश मुदगल, अमर कुरणे, तुकाराम धायगुडे, वैभव माळी, यशवंत कदम, अनिल पाटील, राहुल पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, रणजित शिंदे, भास्कर संकपाळ, सागर कदम, सागर मासाळ, अनिश शिकलगार, अनिल खराडे, शाहनवाज डांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत भारतीय संगीत परंपरेचा गौरव करण्यात आला। आणि ही दृष्टी केल्यानंतर त्यांना अडचण निर्माण झाली होती की पुढे शास्त्रीय संगीत कसं शिकायचं, तरी देखील त्यांनी शास्त्रीय संगीताची साथ सोडली नव्हती। पूर्ण भारत देशामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीताची साथ अनेकांना दिली, अनेकांना शास्त्रीय संगीत शिकवलं। 5 मे 1901 रोजी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालय, त्यांनी शास्त्रीय संगीताचं महाविद्यालय स्थापन केलं। अगदी राजघराण्यात हे शास्त्रीय संगीत गायलं जात होतं, परंतु याची जोड सामान्य घरापर्यंत जावी यासाठी त्यांनी महाविद्यालय स्थापन केलं। आज संपूर्ण भारत देशात त्यांची त्यावेळी उल्लेखनीय अशी बाब होती, अनेक जण त्यांना ओळखत होते, परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की आज म्हणजे खूपच कमी जण त्यांना ओळखतात, किंवा आपल्या पलूस तालुक्याचंच आपण उदाहरण घेऊया की अनेक जण ओळखत नाहीत। आज एक संस्था आहे, आज अनेक ठिकाणी फक्त एक संस्था आहे, खूप ठिकाणी ओळखलं जात नाही, तर ही खूपच अशी दुर्दैवाची गोष्ट आहे। 1923 रोजी जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, तेव्हा देखील त्यांनी त्या काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत गायलं होतं। जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू होता, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींनी चले जाव आंदोलन केली, खूप सायमन गो बॅक अशी आंदोलनं केली, तेव्हा देखील संगीताच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढ्यात येण्याचं प्रोत्साहन दिलं होतं। अशा या महान विभूतीला आपण खरंच सतत असं नमन केलं पाहिजे। 1931 रोजी त्यांचं दुर्दैवाने निधन झालं। त्यांना स्वातंत्र्य बघता आलं नाही, परंतु स्वातंत्र्य लढ्यात जे त्यांचं मोलाचं काम होतं, तो खरंच त्यांचा एक खूप मोठा सिंहाचा वाटा होता। आज आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित आहोत, त्याबद्दल मी आभार मानणार नाही, कारण हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे अशा महान विभूतीला मी पुनश्च एकदा जयंतीनिमित्त अभिवादन करतो। आणि संगीत क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये इतकं मोठं योगदान त्यांनी दिले की त्यांचं नाव जितक्या पद्धतीनं पलूसमध्ये व्हायला पाहिजे तितक्या पद्धतीनं झालं नाही। आजचा हा कार्यक्रम आपण इथं प्रस्थापित करून किंवा कृत करून पलूसमधल्या प्रत्येक लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की बघा, आपल्या पलूस गावामध्ये सुद्धा एक महान विभूती होऊन गेले। तर म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे। त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात, विद्यापीठं आहेत, प्रतिष्ठात विद्यापीठं आहेत, भारतात विद्यापीठं आहेत, पण आपल्यालाच माहित नाही की आपल्याची माणसं किती मोठी आहेत। अशा या थोर महापुरुषाला आज आपण वंदन करून त्यांची जयंती साजरी करतोय। आलेल्या या पलूस नगरीचे भूषण म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, पूर्ण ते देशाचं भूषण आहे। पण या पलूस नगरीचे एक थोर शास्त्रीय गायक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची आज जयंती, 18 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। पंडित साहेबांची कर्मभूमी, त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला आणि त्यांची कर्मभूमी ही संपूर्ण देशभर आहे। लाहोरमध्ये त्यांनी भरपूर कार्य केलं,
स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी संपूर्ण देशात लाहोरमध्ये आपले शास्त्रीय संगीताचे कार्य सर्वदूर पसरवलं. आज जे आपण गाण्याचे नोटिफिकेशन वगैरे करतो तर त्यावेळी नोटिफिकेशनचा शोध त्यांनी शास्त्रीय संगीताचा नोटिफिकेशनचा शोध त्यांनी लावला आणि नोटिफिकेशन तयार करायची सुरुवात त्यांनी केली. शास्त्रीय संगीत सर्वदूर राजघराण्यातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पंडितजींनी केलंय. आज अशा या पंडितजींचा ही पलूस हे त्यांचं गाव, पण त्या गावात ज्या मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. ते आपलं दुर्दैव म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण यापुढे आपण सगळे असा निश्चय करूया की पंडितजींचा जयंतीचा कार्यक्रम हा पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात सर्वदूर पसरेल आणि सर्वीकडे साजरी करण्यात येईल अशा पद्धतीनं आपण उपक्रम करूया. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.